प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग देहूचे सुप्रसिद्ध साधू जगद्वंदने जगद्गुरु महाराष्ट्र भूषण छत्रपती शिवरायांचे आद्यगुरु संत श्री तुकोबराय यांचा उपदेशपर प्रकरणातील चार चरणांचा गोड उत्तम चिंतनीय असा अभंग सेवेकरता निवडलेला आहे। विठ्ठल कीर्तन रूपी सेवेला प्रारंभ करण्यापूर्वी एक वक्त्याचे आद्य कर्तव्य म्हणून या ठिकाणी अल्पसा परिहार तो असा की आपल्याला सर्वांनाच माहिती आहे, परंतु तरी सुद्धा सांगणं महत्त्वाचं आहे। या ठिकाणी आपल्या सर्वांच्या स्नेहांकित जवळील आणि सगळ्यांच्या हृदयातील एक व्यक्तिमत्व या दादर परिवारातील वैकुंठवासी वसंत उत्तम दादर आणि यांना जाऊन आज पूर्ण 1 वर्ष होत आहे। आणि आज आपल्या हिंदू संस्कृतीनुसार वैदिक सनातन धर्मानुसार जे काही षोडश उपचार केले जातात त्यापैकीचा हा एक उपचार अर्थात प्रथम पुण्यस्मरण किंवा वर्ष श्राद्ध विधी याकरिता आपण या ठिकाणी सर्वजण एकत्रित आलेलो आहोत। खरे पाहता वैकुंठवासी वसंत उत्तम दादर यांना काही जाण्याचं वय नव्हतं, परंतु आले देवाच्या मना तिथे कोणाचे चाले ना या न्यायाप्रमाणे एकदा भगवंताच्या जर मनात आलं तर काय होत नाही। या न्यायाने खऱ्या अर्थानं अल्प वयामध्ये आणि हा पूर्ण की लोक इहलोकाची यात्रा संपून त्या ठिकाणी पूर्ण 1 वर्ष त्यांना झालेलं आहे। खरे पाहता त्यांच्या पाठीमागं त्यांची पत्नी सौगंगा भारती तेही आज वास्तविक या ठिकाणी आहेत। त्यांचे 2 मुलं आहेत, त्यांच्या पाठीमागं त्यांचे सख्खे 2 भाऊ आहेत आणि वडील आहेत, विशेषतः आई आहे। आज हा जो दिवस आहे हा माझ्याकरता सुद्धा एक दुर्भाग्याचा दिवस आहे, कारण आम्ही ज्या घरामध्ये वाढलो, ज्या घरामध्ये वाढलो, ज्या गावामध्ये वाढलो, ज्या वस्तीमध्ये राहिलो, ज्या मैदानामध्ये खेळलो, नवे नवे हातामध्ये हात धरून ज्या मैदानामध्ये खेळलो, तो माझा एक सौंदर्य, माझा सखा, माझा मित्र, माझा बंधू, माझा भाऊ आज या जगातून निरोप घेऊन गेलेला आहे। मला वास्तविक खरे पाहता माझ्यापेक्षा वयाने लहान आणि तरी सुद्धा त्याला निरोप देण्याची वेळ माझ्यावरती आली। याच्याही पेक्षा दुर्दैवाची गोष्ट की आज त्याची माता पिता यांच्यावरती खूप मोठा हा एक दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे। आणि मी भगवंत चरणी प्रथमतः हीच प्रार्थना करेन की भगवंता ज्या घरामध्ये ज्या परिवारावरती अशा प्रकारचा दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे, खरं तर त्यांना या दुःखातून सावरण्याची शक्ती बुद्धी भगवान परमात्म्याने देवो ही प्रथमतः मी भगवान चरणावरती प्रार्थना करतो आणि सेवेकडे वळतो। विठ्ठल आज या ठिकाणी या कीर्तन रूपी सेवेकरता विशेषतः आपल्या महाराष्ट्राचे भूषण युवा कीर्तनकार हरिभक्त परायण कृष्ण महाराज भांड या ठिकाणी उपस्थित आहेत। त्यांच्या समवेत मृदंगाचार्य हरिभक्त परायण संदीप महाराज गव्हाळ हे नगर जिल्ह्याचे वैभव, तालुका कर्जत जिल्ह्याचे भूषण तेही या ठिकाणी उपस्थित आहेत। अतिशय सुंदर अशी मृदंगाची त्यांची तयारी आहे, तेही या ठिकाणी उपस्थित आहेत। त्याचबरोबर ज्यांच्या करंगळीला धरून मी आज हा परमार्थिक प्रवास अतिशय सुखकर या ठिकाणी करत आहे। खरं तर मला ज्या संस्कारामध्ये वाढवलं, ज्यांनी मला ही दिशा दाखवली, हा परमार्थाचा मार्ग दाखवून दिला आणि या विश्वामध्ये याच्यापेक्षा सुखकर, याच्यापेक्षा आनंदमय, याच्यापेक्षा सुंदर मार्ग याची ग्वाही देऊन या ठिकाणी मला आज या कंबर बांधून कीर्तनाकरता उभा केलेला आहे।
अशा हरिभक्त परायण नागेश्वर महाराज सूर्यवंशी, त्याचबरोबर हरिभक्त परायण ताराचंद महाराज पांडुळे आणि हरिभक्त परायण त्र्यंबक आबा मोरे हे तिघेही माझ्या जीवनातील गुरुच आहेत, म्हणून तिघाच्याही चरणावरती नतमस्तक होऊन साष्टांग प्रणिपात करतो। त्याचबरोबर आपल्या गावचे पाटील ज्यांनी अनेक दिवस काळ गाजवला, नवे नवे या गावाचं वैभव आहे, त्यांच्या काळातील त्यांनी जेवढे काही न्याय केले ते आजही लोकांच्या स्मरणात आहेत, आजही लोक त्यांना भेटतात, तर मन भरून बोलतात की खरोखर पाटील तुमच्यासारखा न्यायी माणूस या गावामध्ये होणे नाही, अशा प्रकारचे वैभव हरिभक्त परायण लालासाहेब कवळे हेही विडेकरी म्हणून उपस्थित आहेत। आपल्याच गावाच्या शेजारी गणगेवाडी येथील चोपदारही उपस्थित आहेत। त्याचबरोबर आज मी या ठिकाणी बोलतोय, तुम्ही ऐकताय, माझ्या समोर जो समाज आहे हा वास्तविकता मला दिसतो एवढंच नव्हे, तर आज माझ्या या माईकच्या माध्यमातून आणि पूर्ण महाराष्ट्रभर, जगभर, भारतभर ही आज चित्रफित किंवा हा जो कीर्तनाचा व्हिडिओ आहे हा खऱ्या अर्थानं ज्या YouTube चॅनलच्या माध्यमातून पूर्ण जगभर होणार आहे, त्या YouTube चॅनलचे नाव आपली परंपरा या YouTube चॅनलवरती, आणि हे रेकॉर्डिंग चालू आहे त्यांनाही मी धन्यवाद देतो आणि कीर्तन रूपी सेवेकडे वळतो। विठ्ठल विठ्ठल अभंगाचा एक संक्षिप्त अर्थ सांगतो। अभंगामध्ये संत तुकोबराय यांना नेमकं काय म्हणायचं, यांना नेमकं काय उपदेश करायचा का? अभंगामध्ये संत तुकोबराय या प्रथम चरणामध्ये म्हणतात की यावत जीवनामध्ये जे काही मृत्यू लोकांमध्ये जीव जन्माला आलेले आहेत आणि या जीवांपैकी जे मनुष्य देहाला आलेले आहेत, यांच्याकरिता अगदी महत्त्वाची गोष्ट एक आहे की विचाराशिवाय कुठल्याही प्रकारचे जीवन जगलं जाऊ शकत नाही। त्याकरता पहिल्यांदा सांगितलं की तुम्ही काय करा, प्रत्येक क्षणाला विचार करा। काय विचार करा? क्षणोक्षणी हाच करावा विचार। काय विचार करायचा की इह लोकातून परलोकाला जाणे करता सुख समृद्धी आनंदी असा कुठला मार्ग आहे त्याचा विचार करायचा। हे विचार करत असताना तुम्हाला नेमकं वेळ किती आहे आणि त्या वेळेचं त्या ठिकाणी सावधानता, समय सूचकता आणि त्या ठिकाणी दंडक देता येते। सांगतात तुम्हाला विचार करण्याकरता सुद्धा जास्त वेळ नाही का, तर म्हणजे नाशी म्हणतो हे जाणार सगळं आयुष्य तू काळ जावं। हे जे आयुष्य आहे हे एक दिवशी अगदी कुठल्या तरी क्षणाला आता आहे परंतु दुसऱ्या क्षणाला नाही, अशा प्रकारची वास्तविकता आहे। आणि म्हणून काय करा, तर तुम्हाला चांगला सुंदर मार्ग आणि या जीवाचं कल्याण करण्याकरिता तुम्हाला सहज शक्य होणार नाही। कसं शक्य होणार नाही, कारण ते ज्ञान आपल्या ठाई असू शकत नाही। याच्याकरिता काय करा, तर म्हटले संत समागमी धनावी आवड करावी तातडी परमार्थाची, आणि ही परमार्थाची तातडी करत असताना, परमार्थाला लागत असताना, संत संगती करत असताना, क्षणाक्षणाचा विचार करत असताना नाशिवंत देह आहे हे जाणार आहे हे कळल्यानंतर खऱ्या अर्थाने तुम्ही या इह लोकांमध्ये आपली काही दृष्टी आहे, या दृष्टीमध्ये हे जग विश्व अर्थात माया या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवा आणि एक आपला तो एक देव करून घ्यावा। या तत्वानुसार आपला जो एक देव आहे अर्थात ज्याच्याकरता आपण जे जीवन सार युक्त होणार आहे, जीवाचं सार ज्याच्यामध्ये आहे ते करण्याकरता आपण काय करा, आपल्या जीवाचा या क्षणापासून सुरुवात करा। या मायाधिक संसारामध्ये डोळे भरून राहू नका। तुका म्हणे लोकीच्या व्यवहारी नका डोळे भरून राहू। ऐका, एक सूक्ष्म विचार जर केला तर आलेल्या प्रत्येक माणसाला आज ना उद्या, उद्या ना परवा, परवा ना तेरवा, केव्हा ना केव्हा जायचं। मग या मृत्यू लोकांमध्ये कुठलीही व्यक्ती असेल, कोणीही असेल, त्याला
हा मृत्यू सोडून द्यायचा आहे. अर्थात दुर्लभो मानुषो देहो देहिनां क्षणभंगुरः तत्रापि दुर्लभं मन्ये वैकुंठ प्रियदर्शन. हा जो नरदेह आहे हा दुर्लभ आहे आणि हा दुर्लभ मिळालेला जो देह आहे या देहाने खऱ्या अर्थाने परम प्राप्ती काय आहे, परम साध्य काय आहे याचा जर विचार केला नाही तर त्या जीवनाला किंमत ही शून्य राहते. विठ्ठल आणि म्हणून आपल्याला जर एक छोटासा प्रश्न विचारला की नेमकं या मृत्यूचं कारण काय आहे, आपल्याला कशामुळे मृत्यू प्राप्त होतो, तर सगळ्यात पहिलं कारण हे आहे की आपण ज्या भूमीमध्ये आणि जन्म घेतलेला आहे त्या भूमीचं त्या लोकांचं नाव काय आहे, तर ते मृत्यू लोक आहे. आपण जन्म ज्या मृत्यू लोकांमध्ये घेतलेला आहे. नंबर 1 हे उत्तर. आणि दुसरं उत्तर जर सांगायचं झालं तर मृत्यूला कारण एकमेव आहे आणि ते म्हणजे जन्म. जर आपला जन्म झाला नसता तर मृत्यू सुद्धा मिळाला नसता महाराज. आणि ज्याला मृत्यू आहे त्याला जन्म नाही, ज्याला जन्म आहे त्याला मृत्यू आहे, ज्याला मृत्यू आहे त्याला पुन्हा जन्म आले बाळ त्याची वाट पाहे काळ. आणि याच्याही पुढे संत माऊली सांगतात की उपजिते नासे नासे ते पुनरपिदिशे हे घटिका यंत्र जसे परे भ्रमेगा. अर्थात आलाय त्याला एक ना एक दिवस जायचंय. संत कबीरजींचं सुद्धा एक भजन आहे बरं का, आलेल्या माणसाला एक ना एक दिवस जायचंय. आणि म्हणून ते म्हणतात की काय भरोसा आहे जिंदगीचा, काय भरोसा आहे, क्या भरोसा है इस जिंदगी का, साथ देती नहीं ये किसी का, क्या भरोसा है इस जिंदगी का. अर्थात काय भरोसा आहे याच्याही पलीकडे सांगतात की अशी स्थिती आहे, स्थिती म्हणजे वास्तविकता अशी आहे की प्रत्येक जीव हा कुठल्या क्षणी जाईल याची गॅरंटी नाही. आणि म्हणून म्हणतात तो ग्रास म्हणजे तो घास आपल्या मुखामध्ये जाईल नाही एवढी सुद्धा गॅरंटी नाही. म्हणजे आपलं जीवन किती किती क्षणभंगुर आहे हे या प्रमाणात सांगितलं आहे. याच्याही पलीकडे सांगतात की श्रीमद भागवतामध्ये एक श्लोक आला, काल व्याल त्रास निर्नाश हितवे श्रीमद भागवतम शास्त्रम खलु केलेन भाषितम. अर्थात काळ नावाचा जो अजगर आहे, काळ नावाचा जो सर्प आहे तो आग करून बसलेला आहे, तो केव्हा त्याचं मुख बंद करून सांगता येत नाही. आणि म्हणून काय करा म्हटलं तर परमार्थ करा, सत्संग करा. अशा प्रकारचा हा श्लोक श्रीमद भागवतामध्येही आलेला आहे. अर्थात देहाची किंमत, जीवाची किंमत, या शरीराची किंमत काय असू शकते याच्यापेक्षा महत्त्वाचं हे की आपण जीवन जगत असताना आपण जीवनामध्ये नेमकं जीवन जगत आहोत कसं याला जास्त महत्त्व आहे महाराज. विठ्ठल ऐका, यावत या मृत्यू लोकांमध्ये उपदेश करत असताना संत श्री तुकोबराय यांनी मनुष्य जाती का बरं निवडली, आणखी ज्या काही या भूतलावरती जाती आहेत, योनी आहेत, याच्यामध्ये केवळ मनुष्य जाती करता का उपदेश केला हेही महत्त्वाचं आहे. कारण
पहा, 4 प्रकारच्या योनी सांगितलेल्या आहेत. या 4 प्रकारच्या योनीमध्ये प्रत्येक योनीमध्ये 21 लाख 21 लाख 21 लाख गुणिले म्हणजे 21 गुणिले 4 अशा 84 लाख योनीची गणना ही श्रीमद भागवतामध्ये उत्पत्ती या सृष्टीची उत्पत्ती कशी झाली आणि ते कशा प्रकारे भगवंताने केली त्याच्यामध्ये अतिशय सविस्तर त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. अर्थात जे 4 योनी सांगितल्या त्याच्यामध्ये स्वेदज असेल, अंडज असेल, उद्भिद असेल आणि ज्वारज असेल. या 4 योनीमध्ये प्रत्येक योनीमध्ये 21 लाख प्रकारचे जीवाणूंना जन्म दिलेला आहे. या 21 लाख मध्ये एकमेव अशी एक योनी आहे ज्याच्यामध्ये ज्वारज ही एक योनी आहे, ज्याचा जन्म ज्वारापासून होतो. त्यामध्ये मनुष्य जाती आहे. इतर योनी ज्या आहेत त्याच्यामध्ये स्वेदज आहे, उद्भिद आहे, अंडज आहे. स्वेदज म्हणजे उर्मी कीटे या घामापासून निर्माण होणारी सृष्टी. उद्भिद म्हणजे बीजापासून निर्माण होणारी सृष्टी. त्याच्यामध्ये वनस्पती आले, झाडे आले, वेळे आले, फळे आले, अनेक प्रकारची सृष्टी. याच्याही पलीकडे सांगितलं की स्वेदज झालं, उद्भिद झालं, अंडज म्हणजे अंड्यापासून तयार होणारी उत्पत्ती. या सर्व 3 झाले आणि चौथे सांगितले ती ज्वारज जी जारापासून निर्माण होणारी जाती. त्याच्यामध्ये मनुष्य जाती आहे. इतरही आहेत परंतु एकमेव अशी एक मनुष्य जाती आहे की ती केवळ उपदेश करण्याची योग्यतेची आहे. आता ती कशी आपण पाहूया. विठ्ठल मनुष्य जाती का आहे महत्वाची किंवा ती का आहे योग्य याचा आपण विचार करणार आहोत. ही योग्य याच्यामुळे आहे कारण मनुष्य जातीला विचार करण्याची एक विशेषतः बुद्धी भगवंताने दिलेली आहे. ही बुद्धी हा विचार करण्याची जी काही क्षमता आहे ती इतर जीवांमध्ये नाही. याच देही घडे देवाचे भजन अनेक हे ज्ञान नाही कोठे. अर्थात याच देहाने केवळ भगवान परमात्म्याचं काय होऊ शकतं, भजन करता येऊ शकतं. आणि हे ज्ञान इतर पुरुषांमध्ये नाही. अर्थात आपण आता पंढरीची वारी करतो. वारी पण काय करतो आपण, वारी या करता करतो की आपल्याला सुख कुठेतरी मिळावं, आपल्याला समाधान कुठेतरी मिळावं, भगवान परमात्म्याची भेट व्हावी या करता आपण करतो की नाही. जन्म आल्याचे सारखा असेल तर ती पंढरीची वारी. आणि ही वारी करत असताना आपण ज्या वारीच्या वाटेने चालतो त्या वारीच्या वाटेने सर्व माणसं का तुम्हाला असं वाटलं की गावातील काही जनावर, कुत्रे, गाढव त्या ठिकाणी चालतात? नाही महाराज. का चालत नाही? कारण त्याच्यामध्ये प्रकार आहे. काय प्रकार आहे? त्या जीव आहे या जीवांना पाप काय आहे, पुण्य काय आहे याचे कुठल्याही प्रकारचं ज्ञान नाही. आणि म्हणून संतांचा विचार ते प्रकट करत असताना सांगताना म्हणतात की या पशुधिकांना कुठल्याही प्रकारचं पापाची किंवा पुण्याची कुठल्याही विचार करण्याची काय क्षमता नाही. पशु पाप पुण्य काय जाणती, उत्तम मध्यम भोग भोगते. अशा प्रकारचा अर्थात पशुधिकांना पाप काय आहे, पुण्य काय आहे, धर्म काय आहे या कुठल्याही प्रकारचा त्यांच्यामध्ये विचार करण्याची क्षमता त्यांच्यामध्ये नाही. आणि म्हणून ती विचार करण्याची क्षमता कोणामध्ये आहे तर ती केवळ आणि केवळ मनुष्य जातीमध्ये आहे. विठ्ठल संत तुकोबारायांनी खऱ्या अर्थाने विचार करण्याची क्षमता ही मानवामध्ये आहे, मनुष्यामध्ये आहे हे ओळखलं. आणि म्हणून त्यांनी काय केलं, एक उपदेश केला. काय उपदेश केला बरं? आता पहा, सर्व सामान्य जीवांना जर उपदेश करत असताना संतांना विचार करावा लागेल की बाबा या आपण जे सांगतो ह्यांना बी कळलं पाहिजे. त्याच्यासाठी योग्य ती व्यक्ती योग्यता निवडली गेली पाहिजे. आता एखादं ज्ञान जर कोणाला सांगायचं म्हटलं तर त्याची सुद्धा ती पात्रता असली पाहिजे. त्याच्यामध्ये ते आदरपूर्वक श्रद्धापूर्वक ते ऐकून घेण्याची क्षमता असली पाहिजे. त्याच्यामध्ये आपल्या आचरणामध्ये आणि
बदल करण्याचं परावर्तन करण्याचं काहीतरी कुठले तरी जिज्ञास असले पाहिजे. शास्त्रकार सांगतात की निगम कल्प तरोर कलितम फलम शुक्ल मुखादमृत द्रव संगीतम पिबत भागवतम रसमालयम मुहुरो रसिका भाविका. आता याच्यामधले याला अंडरलाईन करा की मुहुरो रसिका भुवी भाविका, अर्थात तो रसिक असला पाहिजे, भुवी भाविक असला पाहिजे. आणि मग काय करा म्हणले तर तसं असेल तर निगम कल्प तरोर कलितम फलम म्हणजे जे काही वेदात वृक्ष आहे त्याच्या वृक्षाला 4 वेद 6 शास्त्राने 18 पुराणांनुसार त्या वेदाचं जे फळ आहे त्याच्यामध्ये असतं ते फळ त्याला काय करा म्हणले पिबत भागवतम रसमयम मुहुरो रसिका. त्यांना म्हणले ते फळाचा रस काय करा पाजा. कोणाला जे भाविक आहे, जे भक्ती करण्यामध्ये योग्यतेचे आहेत, पात्रतेचे आहेत. आणि जर अशा प्रकारची योग्यता नसेल, अशा प्रकारची पात्रता नसेल, आता बऱ्याच जणांना असं एक उदाहरण सांगतो मी, मला ऐका. पाऊस येतो, पावसामध्ये चिमणी आणि एक माकड हे दोघंही असतात, परंतु चिमणी त्याच्या घरट्यामध्ये बसलेली असते. आणि ही चिमणी आपल्या घरट्यामध्ये बसल्यानंतर त्याला राहावत नाही. त्याला वाटतं एवढे मोठे ह्या माकडाला हात आहेत, पाय आहेत, आणि आपण त्याला का सांगू नाही, बरं काय सांगावं. ते म्हणते मी घरट्यामध्ये मला अगदी माझ्या चोचीने घरट बनवलं आणि ह्याला हात असून हा घरट बनवू शकत नाही. मग ती जाते आणि तिथे जाऊन त्या खांद्यावरती बसून म्हणते ए माकडा म्हणा खुशाल दिसतोय, तुला हात आहेत, पाय आहेत, तुला हे माझं बघ किती सुंदर घर आहे, माझं घरट किती सुंदर आहे, माझी पिल्ले बघ त्याच्यामध्ये किती छान छान बसले, मी सुद्धा दिसलेली नाही. त्याला माकडाला काय वाटायला पाहिजे होतं की आता ही घर बांधून आपण सुद्धा काय केलं पाहिजे, घरच बांधलं पाहिजे. पण ते तसं विचार करत नाही महाराज. ते म्हणता असं आहे का, अहो एक झडप घेते त्याचं घरट तोडून मोडून टाकून देतो. आता मला सांगा त्या चिमणीची चूक आहे का त्या माकडाची? अहो चिमणीचीच म्हणावं लागेल. ती जर गेलीच नसती जवळ सांगायला तर घरट मोडलं असतं का? नाही. अर्थात सांगायचं तात्पर्य आहे एखाद्या माणसाला महाराज असतो अथवा कुणी असो, तू योग्यतेचा असेल तर त्याला सांगावं माळ घाल, नाहीतर ती त्याची सुद्धा माळ काढून टाकाय बघत नाही मागे पुढे. ही योग्यता सांगत असताना, ही पात्रता सांगत असताना खऱ्या अर्थानं संत तुकोबराय म्हणतात त्या माकडाला कसा राग आला. असे लोक या समाजामध्ये असतात, त्यांना आपण कितीही चांगलं सांगायला गेलो, कितीही त्यांचा सार्थ पाहायला गेलो तरी त्यांना तिथं समाधान मिळत नाही, उलट राग येतो. संत तुकोबराय म्हणतात, काय म्हणतात की क्रोधी अविश्वासी त्याची बोध कैसा व्यर्थ वाचा आपली शिवाय. जर तो तसा असेल तर तो क्रोधी अविश्वासी, त्याच्यासाठी आपली वाचा जी आहे, आपण मुखार बडबड करणं व्यर्थ आहे का म्हटले त्याला काय बोध होणार आहे. म्हणून प्रमाण दिलं की क्रोधी अविश्वासी त्याची बोध कैसा व्यर्थ वाचा आपली शिनू नाही. विठ्ठल ऐका, माणसाला विचार करण्याचं सामर्थ्य आहे, नवे नवे ती गोष्ट आणि संत तुकोबरायांनी जाणली. परंतु ते सामर्थ्य अर्थात आपल्यामध्ये एक असं ज्ञान अवगत करण्याची कला आहे किंवा क्षमता आहे. ती क्षमता फक्त आणि फक्त मनुष्य देहामध्ये आहे, परंतु ती सुप्त आहे. सुप्त म्हणजे एकदम शांत आहे. त्याला कुठेतरी चालना देण्याकरिता संतांची आवश्यकता असते. जसं एक उदाहरण सांगितलं, ज्यावेळी प्रभू रामचंद्र आणि आपल्या ज्यावेळेस सीता शोध करण्याकरिता निघतायत त्यावेळेस प्रभू रामचंद्र आणि नल जामवंत सुग्रीव आणि हनुमंतराय या 5 जणांना सांगतात की म्हटलं तुम्ही या दिशेला दक्षिण दिशेला जावा म्हटले. आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर म्हणजे पूर्वेला जाता येते रामेश्वर. आणि गेल्यानंतर म्हटले तुम्ही काय करा, तर म्हटले तिथं पहा की सीता नेमकी कुठं आहे. रामेश्वरम दक्षिण भारतमध्ये, पण ते आता आमच्या गावाच्या पूर्वेला त्याची. अशा प्रकारे तर ज्यावेळेस नील जामवंत सुग्रीव आणि हनुमंतराय हे दक्षिणेला जातात, त्या ठिकाणी समुद्राच्या किनाऱ्यावर उभा राहतात. उभा राहिलेले असताना सगळेजण विचार करतात म्हटले इथपर्यंत आपण हा जो प्रवास आहे, हा प्रवास करत इथपर्यंत आलेलो आहोत, परंतु आता या समुद्राच्या पलीकडे आपण
कसं जायचं, कारण समुद्र काही लहान नव्हता. समुद्र हा 7 योजन होता, म्हणजे 100 योजन, जवळजवळ 400 कोस आणि 1200 किलोमीटर असा असणारा हा समुद्र आपण आता पार कसं करणार. तर त्यावेळेस सगळेजण विचार करतात, हातपाय गाळून बसतात. तिथं जांबवंत म्हणतात की हनुमंतराय, तुम्ही इतरांप्रमाणे जे काही हातपाय गाळलेले आहेत हे काय मला योग्य वाटलं नाही. ते म्हणजे कसं काय, त्याचं कारण आहे, हे जे काही नल आहे, नील आहे आणि सुग्रीव आहे यांच्यामध्ये ते सामर्थ्य नाही, माझ्यातही ते सामर्थ्य नाही, परंतु हनुमंतराय तुमच्यामध्ये ते सामर्थ्य आहे. जांबवंत सांगतायत हनुमंतरायाला. म्हटले कसं काय. ऐका, ज्यावेळी तुम्ही लहान होते आणि लहान असतात त्यावेळी तुम्ही सूर्याला अलंकृत करण्याकरता गेले होते, बरोबर. आणि सूर्याला अलंकृत करण्याकरता गेल्यानंतर तुम्ही त्या सूर्याला गिळही होतं, एवढी मोठी क्षमता तुमच्यामध्ये. आता जर विचार केला तर हे जे काही सूर्यमंडळ आहे ते जवळ आहे, सूर्यमंडळ जवळ नाही. श्रीमद भागवतामध्ये सुद्धा विचार अतिशय विस्तृत स्वरूपामध्ये आले आहे. त्याचं वर्णन करतात गणितीय शास्त्रामध्ये सांगितलं की 99,000 योजन एवढा लांब आहे तो, अर्थात 99,000 गुणिले 3 अर्थात त्याचं घनफळ जे असेल ते तितका लांब हे सूर्यमंडळ आहे, आणि अर्थात हे सूर्य आहे. आता तितक्या उंच उडी हे हनुमंतरायाची जाते, यात नवल आहे काहीच नाही, कारण जन्मतच गेले होते ना. असं सांगितल्यानंतर हनुमंतराय शिनून बसलेले होते, परंतु त्यांना आता कुठेतरी सामर्थ्य, पण तेवढ्यावर थांबले नाही. जांबवंतांनी सांगितलं, म्हटले हनुमंतराय, तुम्हाला इंद्रदेवाने वज्राने काय केलं होतं, त्या ठिकाणी मूर्छित पाडलं होतं त्या शस्त्राने, आणि त्या शस्त्राने मूर्छित पडलेले तुम्ही हनुमंतराय हे तुमच्या वायू देवता म्हणजे पिताश्रींनी पाहिलं, आणि पाहिल्यानंतर त्यांना राहवलं नाही. म्हटले युद्ध नीतीचा धर्म नीतीचा काहीतरी नियम आहे, आणि तो नियम असा आहे की एखाद्या बालकावरती, कोवड्या बालकावरती प्रौढ माणसाने वार करणं कसं वाटतं, युद्ध नीतीमध्ये बसत नाही. अर्थात असणाऱ्या वायू देवता म्हणजे हनुमंतरायाचे पिताश्री वडील यांनी ही गोष्ट त्यांनी जाणली. जाणल्याबरोबर म्हटले आता संप केल्याशिवाय जमणार नाही. त्यांनी संप केला म्हणजे काय केला, वायू देवता म्हणजे श्वास आपण जो घेतो हा जर बंद झाला, संपावर जर गेला तर काय होईल. इकडे लक्ष आहे का सर्वांना, इकडे लक्ष द्या. वायू देवता जर संपावरती गेला, अर्थात ऑक्सिजन बंद झाला, तर माणूस किती वर्ष जगू शकतो, 5 वर्ष, 5 मिनिटं, अहो 5 मिनिटं सुद्धा नाही, 1 मिनिट सुद्धा जगू शकत नाही. काही तर आता संप जाणार आहे असं म्हणलं तरी बंद पडत. अर्थात श्वासाशिवाय एकही जीव आणि त्या ठिकाणी राहू शकत नाही. परंतु वायू देवतेने ठरवलं की न्याय दिल्याशिवाय राहायचं नाही. त्यांनी संपर्क करायचा ठरवलं, संपर्क केला. केल्याबरोबर 5 सेकंदामध्ये सर्व देवतागण त्या ठिकाणी उपस्थित झाले. हात जोडू लागले, चरणावर लोटांगण जोडू लागले. म्हणजे वायू देवता तुम्ही हे काय करायला लागले, सर्व मृत्यू लोकातील सर्व 14 भुवनातील त्रिभुवनातील सर्व जीव त्या ठिकाणी, आणि आता श्वासाशिवाय मरायला लागलेले आहेत. तुम्ही पहिलं काय करा, श्वास चालू करा म्हटले, आणि काय असेल ते सांगा. त्यांनी सांगितलं की मी जे माझं दृश्य पाहिलं, इंद्राणी वज्राने वार केलेला माझा हनुमंतराय बाळ हा मूर्छित पडलेला आहे, त्याला मी मरू देऊ का, नाही मरू देऊ. मग सर्व देवतांनी सांगितलं की म्हटले त्यांच्यामध्ये अशी एक चेतना, अशी एक क्षमता, सामर्थ्य आम्ही त्यांना बहाल करतो. ते म्हणजे असं की ज्यावेळी ते भगवान रामचंद्रांना स्मरण करतील आणि जय श्रीराम म्हणून उडी घेतील, त्यावेळेस आकाश भेदन करून जाण्याची क्षमता त्यांच्या अंगामध्ये येईल, असं आम्ही तुम्हाला वचन देतो. आणि असं वचन दिल्यानंतर दक्षिणेच्या रामेश्वरम ठिकाणी आणि असणारे हे 5ही जण नर, नील, जांबवंत आणि हनुमंतराय त्यांनी प्रयोग करून बघितलं. लगेच काय केलं महाराज, भगवान परमात्म्याचं नामस्मरण त्यांचे स्मरण केलं आणि जय श्रीराम करून त्या ठिकाणी छलांग मारली, उड्डाण घेतले आणि ते कुठं पोहोचले, लंकेमध्ये. आणि त्यांनी काय केलं हे संत तुकोबरायांनी त्यांच्या प्रमाणामध्ये सांगितलेलं आहे. काय केलं महाराज, ज्याने सीता शोध केले, रामे सीता भेटेवेले, कर्मे दशरथ योगे
कर्मे श्रीराम वनवासा गेला रावण क्षय पावला वियोग घडला सीतादेवीसी परियसी गवारा परियसी हे प्रमाण इथं लागू होतं मी सांगतो पुढे इथं हे लागू होतं की असणारे प्रभू रामचंद्र आणि त्यांची असणारी सीता यांचा शोध श्री हनुमंतरायांनी केला ज्यांनी सीता शोध केला रामी सीता भेटवली धन्य अंजनीच्या सुता नाव त्याचे ऐसा मारुती उपकारी तुका लोळे चरणावरी धन्य अंजनीच्या सुता नाव त्याचे हनुमंता विठ्ठल विठ्ठल अर्थात हे सामर्थ्य हनुमंतरायामध्ये होतं महाराज त्यांच्यामध्ये हे सामर्थ्य होतं परंतु ते सांगण्याकरिता संतांची गरज असते आणि ही गरज खऱ्या अर्थानं आता तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे आपण विहिरी चालवतो मोटर चालवतो या मोटर चालवत असताना विहिरी चालवत असताना एखादी मोटर जर पाणी वरती मारीत नसेल पाणी विहिरीत आहे परंतु ती वरती मारीत नसेल आपण काय करतो पुन्हा बादलीने त्या मोटरच्या पाईपामध्ये पाणी भरतो आणि पुन्हा काय करतो स्टार्टरचं बटन दाबतो हे वरून भरलेलं पाणी आतल्या पाण्याला जाऊन टेकलं की ते पुन्हा बाहेर बरोबर आहे का नाही अर्थात आपल्या हृदयामध्ये भगवान परमात्मा आहे परंतु ते ज्ञान संतांच्या माध्यमातून आपल्याही पाईपामध्ये म्हणजे विहिरी हृदय रूपी विहिरीमध्ये कानाच्या वाटेत ज्ञान रूपी पाईपाने त्या ठिकाणी आपल्या हृदयामध्ये संत ओतत असतात आणि ते ज्ञान संतांनी ओतलेलं ज्ञान आपल्या हृदयातल्या ज्ञानाला जाऊन भेटलं की ते स्टार्टरचं बटन दाबलं आणि बरोबर काय होतं ते आपल्याला ज्ञान स्टार्ट एकदा सामर्थ्य आपल्यामध्ये निर्माण झालं की साक्षात तो माणूस किंवा तो जीव न राहता आत्मा न राहता आत्म्याचं परमात्म्यामध्ये रूपांतर एक लाती भागवतात एक प्रमाणे बाहुली मनुष्य देही निज रूप घातले पाहिजे अर्थात या मनुष्य देहामध्ये निज रूप ज्ञान घातले पाहिजे म्हणजे ते ज्ञान आहे ते फक्त मनुष्य देहाच्या हृदयामध्ये भगवान परमात्म्याचं आणि देवाने स्वतः या सृष्टीची उत्पत्ती करत असताना घातलेलं आहे म्हणून त्या ठिकाणी आणि असणारे संत श्री तुकोबा यांनी सुद्धा उपदेश करत असताना मनुष्य जाती निवडली विठ्ठल ऐका आपल्याला उपदेश करत असताना संत तुकोबराय हा नेमका कशाचा विचार करावा नेमका काय करावा हे सांगताना सांगतात की विचार करा परंतु नेमका करायचा कशाचा विचार ही महत्त्वाचं आहे कारण प्रत्येक माणसाचा विचार जर नाही केला तर त्याचा परिणाम त्याला दुष्परिणामामध्ये त्या ठिकाणी स्वीकारावा लागतो अर्थात आता या ठिकाणी विचार करताना आपण भूतकाळाचा विचार करण्यापेक्षा अर्थात इथून पाठीमागे आपण जीवन जगलेला आहोत त्याचा विचार करणं आणि वेळ घालवण्यापेक्षा इथून पुढचा विचार केला पाहिजे शास्त्र सांगतं गतासून नान सोचंती पंडिताः अर्जुनाला सांगताना भगवान श्रीकृष्ण म्हणतात की तुम्ही विचार करत आहेत ना तर विचार त्याचा करा येणाऱ्या क्षणाचा तुम्ही गेलेल्या क्षणात शोक त्या ठिकाणी आयुष्य मागे झालेले पुढे मागे काय झालं ते पाहत मग आलेल्या क्षणाचं स्वागत करा आणि ते जर आपण केलं नाही तर मग मात्र काय होतं पश्चाताप होतो त्या ठिकाणी शास्त्रकार सांगतो त्याच्यात नवल नाही परंतु अनेक विचारवंतांच्या विचारामध्ये मी असं ऐकलंय की आता रडण्यामध्ये अर्थ नाही
अब क्या सोचे क्या होना है, जो होगा अच्छा होगा। अब क्या सोचे म्हटले आता काय विचार करू नका, आता जे होईल ना ते फक्त पहा म्हटले, किंवा आता इथून पुढे सावध व्हा. आणि हे सांगत असताना तुकोबाराय अभंगाच्या प्रथम चरणामध्ये क्षणोक्षणी हाती करावा विचार, हो क्षणोक्षणी हाती करावा विचार, क्षणोक्षणी करावा विचार, करावया पार भवशंभू. अर्थात क्षणाक्षणाला विचार करा. काय विचार करा की हा जो भवसागर आहे हा कशाने आपल्याला करता येईल, हा विचार करण्याकरता संत त्या ठिकाणी आपल्याला सांगतात. बरं ऐका, विचार करण्याकरता ज्ञानाची सुद्धा आवश्यकता आहे. आता हे ज्ञानाचं आवश्यकता आहे, परंतु ज्ञान सर्वांमध्ये आहे किंवा असेल असं नाही. ऐका, एक जे ज्ञान आहे ते जड ज्ञान आहे. अर्थात ज्ञानाचा अभाव जिथं आहे त्याला जड म्हणतात. ऐका, ज्ञानाचा अभाव म्हणजे ज्याला ज्ञानच नाही त्याला जड म्हणतात. मग ते दगड असतात, माती असतात, काय आहे की ज्याच्या ज्ञानाचा आणि त्याचा कुठेही प्रकारचा संबंध लागत नाही, म्हणजे त्या ठिकाणी ज्ञानाचा अभाव आहे. दुसरी त्या ठिकाणी प्रकार सांगतात की ज्ञान आहे पण अभिवृद्धी ज्ञान आहे. अभिवृद्धी म्हणजे काय, तर त्या ठिकाणी ज्ञान आहे परंतु फक्त उपभोगण्याचे ज्ञान आहे. त्याच्यामध्ये जे येतात ते आहे ते पशु. हे पशु पिकांना सुद्धा ज्ञान आहे, परंतु ते कसं ज्ञान आहे तर फक्त उपभोग घेण्याचं ज्ञान आहे. त्याच्यामध्ये केवळ पशु येतात. आणि तिसरे जे ज्ञानाचे त्या ठिकाणी प्रकार सांगितलं त्याच्यामध्ये सांगतात की ईश्वर प्राप्तीचे ज्ञान. आता ईश्वर प्राप्तीचे ज्ञान हे केवळ आणि केवळ मनुष्य जातीमध्ये आहे. म्हणून मानव त्याला म्हटलं की ज्याला ईश्वर प्राप्तीचे ज्ञान आहे. आणि केवळ हे ज्ञान असल्यामुळं कुठलं ज्ञान, ईश्वर प्राप्तीचं ज्ञान असल्यामुळं शास्त्र सांगतं की या जगतामध्ये ज्याच्याकडे हे ज्ञान आहे, कुठलं ज्ञान, ईश्वर प्राप्ती, तो या जगतामध्ये सर्वश्रेष्ठ आहे, सर्वत्र पूजनीय आहे. शास्त्र सांगतं धन वृद्धा बल वृद्धा आयु वृद्धा तथैव च ते सर्वेपि ज्ञान वृद्धा शक्तिकरा शिक्षिकरा. धनवृद्धा म्हणजे काय, आयुर्धा म्हणजे काय, ज्याच्याकडे धन आहे, ज्याच्याकडे बल आहे, किंवा एखादा माणूस वयाने मोठा आहे परंतु ज्ञानच नाही, उपयोग काय, काहीच नाही. का तर म्हणलं ते मूर्ख आहे. हो दिसायला एखादा पैशावालाही खूप पैसा आटलीचा भाग नाही दिला, कुठं वापरावं हेच कळत नाही, म्हणजे ज्ञान. एखादा आपण पाहिलं बलशाली आहे, एखादा धनवान आहे, एखादा वयाने श्रेष्ठ खूप म्हातारा झाला पण त्याला अक्कलच नसते महाराज, कुठं काय करावं. अर्थात ज्ञानाचा अभाव. मग या ठिकाणी शास्त्र सांगतं की एखाद्याकडे धन असणार, धनवृद्धा बलवृद्धा आयुर्धा या तिन्ही पेक्षा ते सर्वेपि ज्ञानवृद्धा, म्हणजे या तिन्ही पेक्षा ज्याच्याकडे ज्ञान आहे तो सर्वश्रेष्ठ जगत वंदनीय आहे.
ऐका हे ज्ञान प्राप्त झाल्यानंतर सुद्धा सगळ्यात महत्त्वाचा संबंध भगवान परमात्म्याशी असणं आवश्यक आहे. आता हाच विचार सांगताना एकदा प्रभुरामचंद्र आणि हनुमंतराय यांच्यामध्ये एक संवाद झाला. प्रभुरामचंद्र हनुमंतरायांना विचारतात की हनुमंतराय तुम्ही माझ्याकडे या ठिकाणी जवळ राहता, अगदी एकाही क्षणाचा आणि विलंब न लावता तुम्ही माझ्या समोर आणि कायम कार्यरत असता, सेवेमध्ये असता. मला सांगा माझा आणि तुमचा नेमका संबंध काय आहे? विठ्ठल सर्वांनी टाळ्या वाजवा. ऐका आता काही जास्त वेळ राहिलेला नाही, अगदी कमी वेळामध्ये म्हणजे आता 10 मिनिटं राहिले. 12 वाजता बरोबर पुष्पवृष्टी करूया. एक 10 मिनिटं करत चिंतन मांडणार आहे. ऐका प्रभुरामचंद्र आणि हनुमंतराय यांच्यामधला जो संवाद आहे अतिशय महत्त्वाचा आहे. ऐका ज्यावेळी प्रभुरामचंद्र हनुमंतरायांना विचारतात की तुम्ही माझ्या समोर किंवा माझ्या बरोबर सेवा कायम स्वरूपी करत असतात, परंतु ही सेवा करत असताना तुमचा आणि माझा मधला हा नेमका संबंध कुठला हा प्रश्न विचारला. आता हनुमंतराय ते हनुमंतराय बुद्धिमत्ता वरिष्ठ त्यांनी विचार केला की आपण जर देहाचा विचार आणि त्या ठिकाणी सांगितला तर ते म्हणतील मी देहाविषयी विचारलंच नव्हतं, मी तुम्हाला विचारलं होतं कशाविषयी? जीवाविषयी. जर जीवाचे सांगावा तर म्हणतील आत्म्याविषयी विचारलं होतं. बरं आत्म्याचं सांगावं तर पुन्हा म्हणतील देहाविषयी विचारलं होतं. हनुमंतराय म्हणतात तुम्ही आता तिन्ही संबंध तुम्हाला सांगतो. ऐका ज्यावेळी प्रभू रामचंद्र आणि आता समोर बसलेले आहेत हनुमंतराय सांगतात म्हटले प्रभू तुम्ही जर मला आणि या देहाच्या संबंधाने प्रश्न विचारलेला असेल तर हे भगवंता मी तुमचा दास किंवा मी भक्त तू देव. ऐसे करे मी भक्त आणि तू देव किंवा तू स्वामी आणि मी तुझा दास, याप्रमाणे या देहाचा संबंध तुमच्या बरोबर आहे. पहिल्या प्रश्नाचे उत्तर. परत सांगतात दुसरं त्या ठिकाणी म्हटले तुम्ही जर मला आत्मा या संबंधाने किंवा जीव संबंधाने विचारत असाल तर जीवाच्या संबंधाने मी तुम्हाला एवढं सांगेल की ममैवांश जीवलोके जीवभूता सनातनः मनःषष्ठानि इंद्रियाणि प्रकृतिस्थानि कर्षति. अर्थात जीवाच्या दृष्टीने किंवा जीवाच्या संबंधाने जर तुम्ही प्रश्न विचारलेला असेल ममैवांश जीवलोके म्हणजे मी तुमचाच अंश आहे. याच्या पलीकडे पुन्हा सांगतात जर तुम्ही आत्माच्या म्हणजे आत्माच्या संबंधाने जर प्रश्न विचारलेला असेल तर आत्मा सुद्धा वेगळा नाही. तैसा हृदयामध्ये राम असता सर्व सुखाचा आराम का भ्रांता शिकाम विषयावर विठ्ठल. आता हा विचार संबंध भगवंताविषयीचा ज्यावेळेस सांगत असतो त्यावेळेस आपण सुद्धा विचार करणं गरजेचं असतं. काय विचार करणं गरजेचं असतं? विचारामध्ये सुद्धा 3 प्रकार आहेत. पहिला विचार सांगितला निरर्थक विचार ज्याला काही अर्थच नाही. दुसरा विचार सांगितला तो म्हणजे दुःखदायी विचार आणि तिसरा विचार सांगितला तो म्हणजे आत्मनाथ विचार म्हणजे आत्म्याचा उद्धार करण्याचा विचार. या तिन्हीचंही आपण संक्षिप्त रूपामध्ये पाहूया. विठ्ठल विठ्ठल ऐका आपण विचार करतो की क्षणोक्षणी आजी करावा विचार करावा विचार. अहो नेमका विचार काय काय कशाचा करायचा का करायचा कोणी करायचा त्याचं काय कारण काय हा विचार करत असताना सुद्धा 3 प्रकारचे त्या ठिकाणी प्रकार सांगितले आणि त्याच्यामधला पहिला सांगितलं तर 2 निरर्थक विचार. विचार करतो माणूस विचार करतो परंतु त्याला सुद्धा काहीतरी अर्थ असला पाहिजे. ज्या विचाराला अर्थ नाही ज्या विचाराला अर्थ नाही त्या विचाराला निरर्थक म्हणतात म्हणजे त्याला काही उपयोग नाही. अर्थात एक उदाहरण एका माणसाला अशी सवय स्वतः विचार करायचा स्वतः पण विचार करायचा परंतु तो विचार असा करायचा की त्याला काही अर्थच नाही. म्हटलं जर समुद्राला आग लागली तर काय होईल
समुद्राला आग लागली. आता समुद्राला आगच लागू शकत नाही ही माहिती का नाही तुम्हाला? पण त्याचं निरर्थक विचाराचं उदाहरण सांगतो. म्हटलं जर समुद्राला आग लागली तर काय होईल? तोच स्वतः म्हणतो की काय होईल? म्हटलं ही जी माशी ही सगळे झाडावर. आता ज्याला सांगत होता तो त्याच्यापेक्षा हुशार होता. ते म्हणला माशी झाडावर जायला काय म्हशी काय? आता म्हशी झाडावर जातात का? तो त्याच्या शेजाऱ्याकडे पाहतो. म्हणलं का रे म्हशी झाडावर जात असतात का? म्हणला मग म्हणला काय माशी जात असतात काय? अरे बरोबर म्हणला म्हशी जात आहेत आणि माशी जात आहेत. अर्थात पाण्याला आगच लागत नाही. सांगण्याचं तात्पर्य निरर्थक विचार. याच्याही पलीकडे आणखी काही उदाहरणं सांगण्याची मला वाटतं गरज आहे. बरोबर आहे. विठ्ठल दुसरा प्रकार सांगतात. एक दुसरं उदाहरण सांगतो. एक व्यक्ती त्याच्या घरासमोर येणार. त्याला वाटतं की पाणी पिण्याकरता ज्या म्हशी येतात पाणी पिण्याकरता आपल्या घराच्या समोर. म्हटलं ह्या म्हशीमध्ये एक म्हैस आहे म्हणले असे गोल शिंग आहेत आणि हे शिंगा जे आहेत त्याच्यामध्ये जर आपण उडी मारली तर काय होईल? इकडे लक्ष. हा विचार तो एक दिवस नाही, 2 दिवस नाही, जवळजवळ 4 महिने करत होता. त्याच्या घरासमोर ते म्हशी आल्या की ते विचार करायचा पाणी प्यायला आलेल्या ह्या म्हशीच्या घोळक्यामध्ये एक म्हशीच्या अशी शिंगे गोल म्हटलं त्याच्यामध्ये जर आपण उडी घातली तर काय होईल? हा विचार त्याने 4 महिने केला आणि 4 महिने करून 5व्या महिन्यामध्ये त्याने ठरवलं त्याच्यामध्ये काय करायचं. म्हटलं आपण उडीच मारायची आणि 6व्या महिन्यामध्ये उडी मारायची. उडी मारल्याबरोबर त्या म्हशीला एक शेकंदामध्ये त्याने 110 स्पीड धरलं मारा. ती पळायला लागली, गावभर पळाली. आता म्हशीला काही ठिकाणी म्हशी म्हणतात, काही ठिकाणी भोंगा म्हणतात. म्हणजे ती म्हशी म्हणजे भोंगाच येते. एकदा सुरू झाला तर ती माणसाला कुठं पळावं असं वाटतं. सगळी चौकातली गर्दी फाकायची तिला बघून. त्या माणसाचं असं झाला तर अख्खा गावभर पळाल्यानंतर त्याची अवस्था काय झाला असेल महाराज. ती म्हैस पळून ज्यावेळेस दमली आणि थांबली तिथं माणसांनी त्या लोकांच्या म्हशीला घोळका घातला आणि तिला धरली. धरून त्या माणसाला बळच काढल्यानंतर पशीला त्याला म्हणजे अरे काय होतं आपल्याला. म्हणजे कपडे फाटले, सगळे पायाचे सालते निघले, तुझे सारे कपडे उडे काही चिखलाने भरले. काय अवस्था म्हणजे येऊन येतो उकांड्यात म्हणले तुला मशीन पुन्हा पाडली. ते असणारा व्यक्ती त्याला म्हणते की हे सगळं करण्याकरता तू थोडा तरी विचार करायचा ह्याच्या डोक्यात कशी उडी मारावं. अर्थात ते असा बघतो म्हणतो मी 6 महिने विचार करायचा. 1 नाही 2 नाही 6 महिने विचार करतो काय म्हटले उडी मारावं. अर्थात हा जो विचार आहे हा विचार किती योग्यतेचा आहे? अगदी निरर्थक विचार आहे. एक तर माणूस समुद्राच्या किनाऱ्यावरती कपडे काढतो आणि उभा राहतो. कशा करता? आंघोळी करता. उभा राहिलेला माणूस तो 1 तास झाला 2 तास झाला त्याच्या पाठीमागे एक माणूस उठतो, आंघोळी करतो, माघारी येतो आणि पुन्हा कपडे घालून सगळं हरिपाठ घेतो, सगळं विष्णू सहस्रनाम घेतो, 2-3 अध्याय घेतो, डोळे उघडून पाहतो, उभाच राहिला कपडे काढून कुठं समुद्राच्या किनाऱ्यावर. त्याला विचारतो का हो बाबा म्हणले तुम्ही असे उभा का राहिला? ते म्हणतो मी वाट बघतो की ह्या जे लाटा आहेत ह्या बंद कधी होतील म्हणजे मला स्नान करता येईल. अर्थात त्या लाटा बंद होतील का महाराज? कधीही बंद होत नसतात. अशा प्रकारचा त्या ठिकाणी कितीही विचार करत राहिला तरी उपयोग नसतो. आणि दुसऱ्या प्रकारचा त्या ठिकाणी प्रकार सांगतात की दुःखदायी विचार. दुःखदायी विचार म्हणजे त्याच्यामध्ये आपण सर्व येतो. आपण ज्या संसारामध्ये राहतो, ज्या माया त्याच्यामध्ये आपण सुद्धा विचार करतो. काय विचार करतो की आम्हाला कुठून सुख मिळेल, कुठून पैसा येईल, कुठून धनलाभ होईल, कुठून आमचं त्या ठिकाणी काहीतरी चांगलं कल्याण कसं होईल. हे आपण कुठे राहतो? संसारामध्ये. आणि विचार करतो कशाचा? सुखाचा. आता मला या संसारामध्ये दुःख आहे का? दुःख बांधवणी आहे दुःख बांधवणी आहे
दुःख बांधवडी आहे हा संसार, सुखाचा विचार नाही कुठे. किंवा संसार दुःख मुळ सोही कडे इंगळ, विश्रांती नाही कुठे, रात्रंदिवस तळमळ. फक्त तळमळ करत राहतो माणूस, कुठल्याही प्रकारचं सुख मिळत नाही. किंवा संत सांगतात की तुम्ही सुखाच्या अभिलाषाने त्या ठिकाणी जगत असाल, परंतु तुम्ही थोड्याही सुखाकरता जरी तुम्ही तिथं पाऊल टाकलं तर तुम्हाला काय होतं, दुःख मिळतं. सुख पाहता जब पाडी, सुख पाहता जब पाडी, दुःख पर्वता येवडे, दुःख पर्वता येवडे, धरी धरी आठवण, आठवण, धरी धरी आठवण. म्हणले सुख पाहता जब पाडे, दुःख पर्वत आहे. अशा प्रकारचा दुःखदायी विचार करतो. परंतु हा विचार करत असताना सुद्धा, संसारातला विचार आपण करत असताना आपली इच्छा संपत नाही. कशाची? सुखा करताची त्याची काही इच्छा आहे ती संपत नाही. आणि ही इच्छा सर्व सुखाची आशा केला, सर्व सुखाची आशा केला, क्षण एक आशेने जन्म, नवनवा आपलं जीवन आयुष्य संपलं, परंतु कुठेही लवलेश देखील मिळाला. महाराजांनी प्रमाण मानले की खऱ्या अर्थानं ह्या संसारामध्ये आणि जर सुखाच्या आपण अभिलाषा करत असाल तर त्या ठिकाणी तो सरळ सरळ मूर्खता आहे. मग महाराज आपण ज्या धनाच्या अभिलाषेने करत असतो, हे धन सुद्धा आपल्याला कुठल्याही प्रकारचं आणि सुख देणारं नसतं. जरी सुख असलं तरी ते कसं असतं, क्षणिक असतं. आणि म्हणून या जगतामध्ये, या विश्वामध्ये जर तुम्हाला वाटत असेल की धनवंत कोण आहे, संत कबीर महाराज सांगतात की धनवंता सोई जानिए, कबीरा कहे सब जग निर्धन, धनवंता नहीं कोई, कबीरा कहे सब जग निर्धन, धनवंता नहीं कोई, जाके पास राम नाम धन होई, सोई धनवान जानिए. विठ्ठल कबीरा सब जग निर्धन, धनवंता नहीं कोई, धनवंत तो ही जाने जाके पास राम नाम धन होई. आता बरोबर 12 वाजले, त्याच्यामुळे जास्त विलंब न करता या ठिकाणी दुसरा प्रकार सांगितला की धनासाठी किंवा आपण काही इच्छा असते, ही इच्छा आपली कधीही संपत नसते. शास्त्रकार सांगतात की चाह पैसे से आनो में आती रही, चाह आनो से रुपया बनाती रही, चाह रुपया से नोट बनाती रही, चाह नोटों से कोठी बनाती रही, चाह कोठी में मोटर मंगाती रही, चाह मोटर से होटल में जाती रही, चाह होटल में होटल खुलाती रही, चाह क्या क्या ना करती कराती रही, चाह पानी जिन्होंने वो पीले हो गए, चाह छोड़ी जिन्होंने वो रसीले हो गए, चाह जिसे लगा जी जरा हो गया, चाह हर से लगाया तो हदी हो गया. साध्य काय आहे तर केवळ हेच आहे की आपली जी काही इच्छा असते, कशासाठीची, सुखासाठीची, ही सुखासाठीची इच्छा आपली कधीही संपत नाही, मरत नाही, ती इच्छा होतच राहते. परंतु याच्यामध्ये सुख कुणाला लागतं तर सुख केवळ आणि केवळ भगवंताकरिता ज्याची धडपड आहे, भगवंताकरिता जगणं आहे, त्यांच्याकडे खऱ्या अर्थाने सुख आहे. आता हे सुख सुद्धा आज हे तिथं मिळत नाही.
हे जे सुख आहे हे सर्वसामान्यांकडे मिळत नाही. एका श्लोकामध्ये सांगतो तुम्हाला. विठ्ठल 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 न चंद्रस्य सुखम किंचित न सुखम चक्रवर्ती सुखम अस्ति विरक्त मुनीरे एकांत जीवन. या श्लोकाचा अर्थ सांगतो. न चंद्रस्य सुखम म्हणजे जे चंद्र महेंद्र गजेंद्र सुरेंद्र किंवा ही जे काही देवतागण आहेत त्याच्यातला चंद्र देवता हा चंद्र याच्याकडे तुम्हाला वाटत असेल की तो किती शीतल दिसतो किती शांत दिसतो त्याला काय सुख असेल त्याच्यासारखे शांत आणि सुख कुणाकडेही नसेल. परंतु शास्त्रकार सांगतात की न चंद्रस्य सुखम किंचित म्हणजे त्याला सुद्धा किंचित मात्र सुख नाही. न सुखम चक्रवर्ती म्हणजे या चक्रवर्ती भूमगो राजा आहे ज्याचं दाही दिशावरती साम्राज्य आहे त्याच्याकडे सुख असेल. परंतु न चंद्रस्य सुखम किंचित न सुखम चक्रवर्ती म्हणजे त्याच्याकडे सुद्धा सुख नाही. चक्रभूम राजा आहे ज्याची या जगावर विश्वावर सत्ता आहे ज्याला सम्राट म्हटलं जातं त्याला सुद्धा सुख नाही. मग ते सुख कुणाकडे आहे तर ते सांगतात शास्त्र सांगतात शास्त्रकार की सुखम अस्ति विरक्त मुनीरे एकांत जीवन म्हणजे सुखम अस्ति विरक्त म्हणजे जो विरक्त आहे कशापासून मायापासून या संसारापासून जो विरक्त आहे आणि विरक्त असून देखील मुनीरे एकांत जीवन तो मुनी आहे. मुनी म्हणजे केवळ भगवान परमात्म्याकरताच जीवन जगतो त्याला मुनी म्हणतात. आणि विरक्त आहे आणि एकांत जीवन तो या जगापासून या संसारापासून एकांतामध्ये आहे वेगळा आहे त्याला मुनी म्हटलं आहे. आशा महात्म्याकडे आणि सुख मिळतं. आता तो कुणाला सापडेल विचार करा. विठ्ठल विठ्ठल हो हो हा दुसरा विचार सांगितला की आपण विचार करतो पहिला करतो तो निरर्थक दुसरा करतो तो ज्याच्यामध्ये दुःख आहे आणि तिसरा जो करतो तो आत्मनाथ म्हणजे या आत्म्याचा उद्धार. हा उद्धार कशाने होईल अभंगाचं दुसरं चरण. नाशिवंत देह जाणार आयुष्य खातो काळ सावधान. अर्थात आत्मनाथ विचार म्हणजे आत्माच्या उद्धाराकरता या गोष्टीचा विचार केला पाहिजे. संत म्हणतात की हा जो देह आहे हा एकदा देह गेला की तुम्ही काही करू शकत नाही. अर्थात काय व्हा म्हटलं तर सावधान व्हा या क्षणाला सावधान व्हा. आणि म्हणून त्या ठिकाणी सावधान जर झालो नाही तर मग आपला कुठेही उद्धार होणं शक्य नाही. विठ्ठल विठ्ठल अर्थात नाशिवंत देह हा देह कसा आहे म्हटले नाशिवंत आहे हा जाणारा आया है सो जाएगा राजा रंग थके कोई सिंहासन चढ़ गया कोई बांध गया जंगल म्हणजे कोणीही त्याला या जगाचा निरोप एक दिवस घ्यायचा आहे. किंवा आता या देहाने खरा अर्थाने आपण पाहिलं क्षणभंगुर आहे. हा देह कसा आहे क्षणभंगुर आहे. क्षणभंगुर नाही भरवसा स्वारी सावध तोडा माया आशा मग काही न चले गळा पडल्या भाषा पुढे हुशार थोर आहे.
अशा प्रकारचं प्रमाण आहे की याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची शाश्वती नाही आणि म्हणून म्हटलं की नाशिवंत देह आहे. मग म्हटलं याच देहाने आणि जर आपण जर सावध झालो तर त्याचा उपयोग भगवत प्राप्ती करता होऊ शकतो. कसा? माऊली म्हणतात की तैसे येण्याची शरीराई किंबहुना एर धारी चिरापडे. अर्थात जन्म आणि मृत्यूचं जे काही आपल्याला वाऱ्या आहे हे जर घालवायचे असतील तर खऱ्या अर्थाने आपल्या जीवनामध्ये आणि भगवान परमात्म्याचं जे स्थान आहे ते आपल्या हृदयामध्ये साठवलं आहे. आणि ज्या माणसाने जे जीवाने भगवान परमात्म्याचं जे काही स्थान किंवा भगवंताचं नामस्मरण हृदयामध्ये साठवलं, महाराज त्यांची काही गरज राहिली का? साठविला हरी साठविला रे साठविला हरी साठविला हृदय मंदिरी जी हृदय मंदिरी त्याची सरळी साठविला हरीची हृदय मंदिरी त्यांची सरली एर धार झाला सफल व्यापार. आपल्याला जर व्यापार सफल व्हावा असं वाटत असेल इह लोकीचे यात्रा संपत असताना परलोकामध्ये जात असताना खऱ्या अर्थाने या देहाला सार्थक व्हावा असं वाटत असेल तर काय करा? संत समागमी दरा